तुमच्या जीवाचं पाहिलं आम्हाला काही इंजन नाही. कधी मग तुमचं नाते कोण नाही ना तुमचा? हा? कोण तुमचं ना तर तुमचं आहे नातेवाईक. तुम्हाला तुम्ही तुमच्या भावाचा नंबर दिलेला फोन उचला. दवाखान्यात चला हो तुम्ही. द्या माझं पाणी द्या. मला सेटे आज 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे आणि पोलीस स्टेशनचे जे पालम पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत यांनी जेव्हा हा 5 दिवस झालेले जेव्हा ही बाई जाईल समजा ज्यांना त्रास झाला, भांडणं केली तिच्या दिराने किंवा शेतामध्ये, तर तिच्यावर हात उगारणं किंवा काही करणं म्हणजे तिला न्याय भेटलाच नाही. आणि शेताचं तर शेत तर लांबच राहा, पण पोलीस स्टेशनवाल्यांनीच तिला जास्त त्रास दिलेला आहे, तिच्यापेक्षा जास्त त्या लोकांनी दिलेला आहे. तिचा एकही गुन्हा दाखल केलेला नाही, त्यामुळे तिने 5 दिवस झालेले इथं उपोषणाला बसलेली आहे. आणि आज ॲम्ब्युलन्स दवाखाना म्हणून आलेली आहे, त्यांची पत्तापेट बिघडली म्हणून. तर आता आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन PI सांगितलं, तर PI आता येणार आहे. कुठले PI? पालम पोलीस स्टेशन. काय म्हणले मग? त्यांनी सांगितलं येतो म्हणून आणि गुन्हे दाखल करणार म्हणजे, आणि शेताची वाटणी आम्ही करून देऊ. आमच्या हातीत तर आमच्या याच्यामध्ये नसते म्हणजे, पण तरी आम्ही करून देऊ बोलले. आणि जे गुन्हे जे आहेत, ज्या बाईने जे सांगितले होते तेवढे गुन्हे आम्ही दाखल करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पण आता आल्यानंतर कळणार आहे की समजा ते देणार नाही. पण आता या दवाखान्यामध्ये तिला घेऊन जाण्याचं ते आल्यानंतरच घेऊन जाणार, म्हणजे ती जाणार आहे असं बोलते. मी उषा पंचांगे, सोशल वर्कर आहे, महिला दक्षता समितीवर म्हणे. आणि आमच्या महिला म्हणून महिलांचा पूर्ण पाठिंबा यांच्यासोबत, माझ्या पूर्ण महिलांचा पाठिंबा यांच्यासोबत आहे.